रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब. 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मी निवडणूक लढतोय. शिट्टी या चिन्हावर ही निवडणूक लढवत असताना फॉर्म भरल्यानंतर आपल्याला भेटलो, पण तेही धावतं पळतं भेटलो होतं, म्हणून आज जरा भेटावं या दृष्टिकोनातून आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. आपलं साऱ्यांचं या पत्रकार परिषदेसाठी मनापासून स्वागत करतो. ही निवडणूक जो प्रचार मी करतोय, विशेषतः मी 90% वेळ हा खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, पनवेल, तळोजा, फेज 1, फेज 2 या शहरी पट्ट्यावर व्यतीत केलेला आहे आणि फक्त एक फेरी ग्रामीण भागात मी मारलेली आहे. जे वास्तव या ठिकाणी शहरी पट्ट्याचं मी बघितलं ते अतिशय हृदयद्रावक आणि विदारक असं आहे. अनेक मुद्दे असे आहेत की जे खरं त्या निवडणुकीमध्ये सामोरे यायलाच नको होते, पण दुर्दैवानं तेच मुद्दे आज या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत. आपण बघितलं की या निवडणुकीमध्ये लढाई होत असताना एका बाजूला प्रचंड समस्यांनी त्रस्त असलेला नागरिक, मग तो शहरी आहे, तो ग्रामीण आहे, आणि त्या विरोधात प्रशांत ठाकूर अशी ही निवडणूक झालेली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून ते लढत असताना गत 15 वर्षामध्ये 1-2.5 वर्षाचा पॅच सोडला महाविकास आघाडीच्या राज्याच्या सत्तेचा, तर सातत्यानं 15 वर्षे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. केवळ सत्ताधारी पक्षाचे आमदार नाही, तर सत्तेच्या वर्तुळाचे जे वरचे टोक आहे, अगदी पंतप्रधानापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत ह्या वरच्या वर्तुळामध्ये यांची उठबस आहे. पण या मतदारसंघाचं वास्तव आज बघितलं तर आपण तर अतिशय दयनीय अशी अवस्था या ठिकाणी आहे. विशेषतः पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर आणि ती महानगरपालिकेची सत्ता यांच्या हातात गेल्यानंतर सिडकोनं वसवलेली शहरं जी काही अंशानं सुस्थितीत होती, खारघर असेल, कामोठा असेल, त्यांची आज दुरावस्था झालेली आहे अशी परिस्थिती आहे. आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रशांत ठाकूर मात्र त्यांनी काय केलं या प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा इतरांकडे सांगण्यासारखं काय आहे, त्यांनी काय केलं म्हणून प्रश्न विचारतात. साधारण आपण जर विचार केला तर अनेक मुद्दे या निवडणुकीच्या निमित्तानं ऐरणीवर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं सर्व क्षेत्रामध्ये, काही ग्रामीण भागाचा काही एरिया सोडला तर पनवेल असेल, नवीन पनवेल असेल, खांदा कॉलनी असेल, कामोठे असेल, खारघर असेल, कळंबोली असेल, तळोजा, फेज 1, फेज 2 असेल, या साऱ्या शहरी पट्ट्यामध्ये पाण्याचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत आहे. या साऱ्या क्षेत्रासोबतच ग्रामीण भागामध्ये या पनवेल मतदारसंघाच्या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय. अनेक ठिकाणचे रस्ते हे अगदी व्हेंटिलेटरवर आहेत असं आपण म्हटलं तरी हरकत नाही. विशेषतः खारघर स्टेशनकडे जाणारा जे रस्ता आहे, सबवेतून बेलपाडा गावासमोरचा, त्या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय होती की आम्ही मंडळींनी, मी साधारण 1.5 महिन्यापूर्वी दौरा सुरू केल्यानंतर आणि माझ्या काही
सोशल मीडियावर व्हिडिओ झाल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी रात्रीच्या पोटात खडी टाकून लादवालादवी करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यानंतर ही तो रस्ता पुन्हा जैसे ते झाल्यानंतर आता पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ह्या रस्त्याला पॅचेस मारलेल्या आहेत, रस्ता बनवलेला नाही, पाणी नाही, रस्ते नाही। पण शहरातल्या कुठल्याही विभागात आपण गेलात तर आपल्याला सेवरेज लाईनची दुर्गंधी आणि त्या खराब पाण्यामध्ये पाय ठेवल्याशिवाय चालता येत नाही अशी परिस्थिती आहे। आपण बघितलं तर या सुविधांच्या बाबतीत अन्य गोष्टींचाही उल्लेख करणं गरजेचं आहे। जी मैदानं किंवा उद्यानं सिडकोनं डेव्हलप केलेली होती, महापालिकेच्या कारकिर्दीमध्ये ह्या मैदानांची आणि उद्यानांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। आज एखाद्या माता भगिनीला आपण सांगितलं किंवा तिच्या मुलानं सांगितलं 6-7 नंतर मम्मी गार्डन मध्ये जाऊया किंवा ग्राउंड मध्ये जाऊया, तर तिची हिम्मत होत नाही, कारण या गार्डन आणि ग्राउंड्स मध्ये गर्दुल्यांचं आणि बेवड्यांचं साम्राज्य आहे अशी परिस्थिती आहे। ज्या वेळेस मी फिरतो त्यावेळेस समोर आलेलं वास्तव इतकं भयानक आहे की अनेक जण जरी शहरामध्ये फ्लॅट घेतलेला असला तरी आज जगण्याची भ्रांत त्यांना लागून राहिलेली आहे। आपण बघूया प्रचंड प्रमाणात बेरोजगारी या मतदारसंघामध्ये आहे। घरी वडील रिटायर आहेत आणि मुलगा बेरोजगार आहे अशी परिस्थिती अनेक कुटुंबात आहे। पण आमदार म्हणून या विषयाला छेडण्याचं किंवा या संदर्भात काही काम करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला दिसत नाही। आमदार म्हणून काम करताना मतदारसंघाची सर्वंकष जबाबदारी किंवा पालकत्व स्वीकारावं लागतं। नागरिकांना काही त्या ठिकाणी अडीअडचणी आल्या, संकट आलं, त्यांच्यावर गंडांतर आलं तर आमदारानं त्या ठिकाणी धावून जाणं अपेक्षित असतं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं अपेक्षित असतं। पण इथं लोकसंकटात आणि आमदार विजनवासात अशी परिस्थिती या पनवेल मतदारसंघाची आहे। हे सारं वास्तव अतिशय भयावह आहे। आमदार तर विजनवासात आहेतच, पण त्यांचे नगरसेवक जे मोठ्या हौशेनं कामोठे खारघरवासियांनी निवडून दिलेले होते त्यांचाही पत्ता किंवा चंद्रमा मुखडा कुठं दिसताना नागरिकांना दिसत नाही अशी परिस्थिती आहे। पुढे एकेकाळी पनवेल हे एज्युकेशन हब म्हणून डेव्हलप होत होतं, नावारूपाला येत होतं। विशेषतः खारघर त्या बाबतीत आघाडीवर होतं। पण एखादा लोकप्रतिनिधी निष्क्रिय असला तर चांगल्या घडत असलेल्या गोष्टीची कशी वाताहत होते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये एज्युकेशन हब म्हणून जो नावलौकिक होता तो नावलौकिक पनवेलचा खारघरचा कमी होत गेलेला आहे। पण पुन्हा जे गोष्टी समोर येत आहेत त्या 19ला आलेल्याच येत आहेत, 14ला आलेल्याच येत आहेत। तीच आश्वासनं, तोच वचननामा, तोच जाहीरनामा आणि तेच प्रशांत ठाकूर, पण कामाचा मात्र पत्ता नाही। स्लोगन त्यांचं होतं सूत्रधार, आपण पहिल्यांदा बघितलं, पण सूत्रधार इतकं अंगलट आलं की सूत्रधार बदलून त्या ठिकाणी काम बोलताय आलं। काम बोलता है हे सूत्र आलं, पण पनवेल एसटी स्टँडचं काम मात्र 13 वर्षात सुरू झालं नाही। पनवेलच्या प्रशासकीय भवनाचं काम 11 वर्षात पूर्ण झालं नाही। अशी अनेक उदाहरणं आहेत।
पनवेलला आल्यानंतर लोक पनवेल एसटी स्टँडचं नाव काढत होते. संपूर्ण महाराष्ट्र या एसटी स्टँड मधून मुंबईशी आपल्या राज्याच्या राजधानीशी कनेक्ट होत होता. पण आज एसटी स्टँड कडे गेलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शर्मेनं मान खाली घालावी लागते. पण आमदारांची मात्र मान वरतीच आहे, ती काही खाली व्हायचं नाव घेत नाही अशी परिस्थिती आहे. पनवेलचं ITI हे जिल्ह्याचं मदर ITI होतं. आज त्या ITIची अवस्था आपण बघितली तर पुरं मातेर ह्या ITIचं प्रशांत ठाकूर यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे. तीच अवस्था पनवेलच्या DED कॉलेजची आहे, तीच अवस्था पनवेलच्या BED कॉलेजची आहे. या ठिकाणी काम बोलतंय मग 13 वर्ष एसटी स्टँड का होत नाही? काम बोलतंय तर प्रशासकीय भवन 11 वर्षात का होत नाही? काम बोलतंय तर DED कॉलेज का होत नाही? BED कॉलेज का होत नाही? याचं उत्तर प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे अशी माझी आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे. काम बोलतंय तर पंतप्रधानांना खारघरला रस्त्याचे पॅच होण्यासाठी काय यावं लागतंय ह्याचं उत्तर प्रशांत ठाकूर यांनी खारघरच्या जनतेला दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. काम बोलतंय तर कामोठे वासियांना आपल्या घराच्या उत्तरेच्या दक्षिणेच्या खिडक्या जवळपास 1.5-2 किलोमीटरच्या अंतरात बंद का कराव्या लागतात? पोल्युशनच्या मुळे. याचं उत्तर प्रशांत ठाकूर यांनी कामोठे वासियांना दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. आज पनवेलचा नागरिक रस्त्यावर आला तर अंतर कितीपेक्षा तो किती वेळानं पोचेल हे सांगू शकत नाही. आपल्या आयुष्यातले अनेक अमूल्य तास त्याला रस्त्यावर घालवावे लागतात. महागडं डिझेल पेट्रोल त्याला जाळावं लागतं. जर काम बोलतंय तर पनवेलचा नागरिक वाहतूक कोंडीत का ह्याचं उत्तर जनतेला प्रशांत ठाकूर यांनी दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. तळोजा MIDCच्या बगलेला असणारं पनवेलचं जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या बाबतीत सातत्यानं प्रचार माध्यमातून प्रसार माध्यमातून हायटेक जाहिराती देणाऱ्या ह्या आमदारानं गेल्या 10 वर्षामध्ये हा कचऱ्याचा डोंगर वर वर का जातोय तो खाली दाबण्याचे कसं ते विजन त्यांच्याकडे का नाही? आणि या कचऱ्याच्या डोंगराचा वास त्याचा त्रास त्याच्यापासून घोंगावणाऱ्या माश्या त्या बाजूच्या 8 गावातल्या नागरिकांना का भोगाव्या लागतात आणि आरोग्यविषयक त्यांच्या अडचणी का येत आहेत याचं उत्तर त्या डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूच्या नागरिकांना प्रशांत ठाकूर यांनी दिलं पाहिजे असं माझ्या आपल्या माध्यमातून मागणं आहे. आपण बघतोय की पनवेलला लागून असलेली अतिशय सोन्याच्या किमतीची जमीन आज नैनाच्या जोखडात 2013 पासून रखडलेली होती. पनवेल शहरापासून 17 किलोमीटर अंतर असणाऱ्या तुर्बे, करवले, धानसर या रिमोट एरियामध्ये आज महानगरपालिका क्षेत्रात असल्यामुळे जे वैभव जमिनीला आलेला आहे तर सुकापूर, आकुर्ली सारख्या गावच्या अतिशय मोक्याच्या जमिनींचा भाव 40 लाख रुपये गुंठ्यापासून 8 लाख रुपये गुंठ्यापर्यंत का आलं याचं उत्तर आमदारांनी दिलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे. माझी मागणी आहे नैनासारखा जीवघेणा प्रकल्प यांच्या कार्यकाळात येत असताना आणि हा प्रकल्प कलाकालानं पुढे जात असताना त्या ठिकाणचे प्रकल्पग्रस्त, त्या ठिकाणचे शेतकरी, त्या ठिकाणी ज्यांनी नव्यानं घरं घेतलेली आहेत ते रहिवासी या ठिकाणी हार्टच्या आजारानं ग्रस्त होत आहेत. ताण त्यांच्या डोक्यावर, हृदयावर इतका येतोय की अनेकांना त्याच्यापासून धोका होतोय. पण हे होत असताना नैनाचं हे जोखड
जे केवळ आणि केवळ भांडवलदारांच्या हिताचं आहे। शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी ज्या आमच्या बापजाद्यांनी सांभाळून ठेवल्या त्या जमिनी आज 8 गावामध्ये बिनबोभाटपणे स्पेशल SPA नैना सिडको म्हणून उतार्यावर नोंद झालेली आहे। त्या शेतकऱ्याचं नाव उतार्यावरून गायब का झालं आणि नैना सिडकोचं नाव त्याच्या उतार्यावर का आलं याचं उत्तर आमदारानं दिलं पाहिजे तर काम बोलतंय असं कुणीतरी म्हणेल। आज नैनासारखा प्रकल्प आहे, माझ्या 40 वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीत असा विध्वंसक आणि जनविरोधी प्रकल्प मी अनुभवलेला नाही, बघितलेला नाही। आज निवडणुकीला 8 दिवस असताना कुणातरी आपल्या हस्तकाला समोर ठेवून त्या ठिकाणी नाट्यगृहामध्ये चर्चासत्र भरवलं जातं आणि त्या ठिकाणी घोषणा केली जाते की शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय एक वीटही लावली जाणार नाही। माझा या ठिकाणी प्रशांत ठाकूरांना सवाल आहे की ज्या हजारो कोटीच्या वर्क ऑर्डर्स आपण नैनाच्या घेतलेल्या आहेत त्या वर्क ऑर्डर आपले वडील, आपला मुलगा, आपली आई सरेंडर करणार आहेत का हे आपल्या माध्यमातून पनवेलच्या जनतेला त्यांनी सांगितलं पाहिजे, तरच काम बोलतंय म्हणून सांगण्याचा अधिकार त्यांना राहील। या ठिकाणी मुंबई ऊर्जा सारखा प्रश्न होता, ज्या वेळेस 440 kV ची केबल बडोदा ते घाटकोपर 440 kV लाईन चाललेली होती, भाजपसह सर्व ग्रामस्थ त्यांच्याकडे गेले आणि त्या ठिकाणी आमचं अतोनात नुकसान होत आहे, आम्हाला दिलासा द्या म्हणून त्यांनी मागणी केली। तर या महाशयांनी त्यांना सांगितलं केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे, माझ्याच्यानं काही होणार नाही। जर तुमच्याच्याने काही होणार नाही तर काम बोलतंय हे कशा स्वरूपात तुम्ही बोलताय याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे अशी आपली माझी मागणी।